हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. तुमच्यासाठी घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग. कथा सुरू करण्याआधी तुम्हाला आठवण करून देईन, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सुरुवात करूया आजचा भाग. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 5. ती सरळ किचनमध्ये आली. आई, नाश्ता दे पटकन. तो आताही आईला आवाज देत होता. तिने पटकन त्याचा नाश्ता डिशमध्ये भरला. घेऊन बाहेर जायला निघणार तर आण, मी देते नेऊन. तू पोळ्या घे बनवायला, पुन्हा उशीर होईल, आई म्हणाल्या. हो आई, म्हणून तिनं नाईलाजाने ती डिश आईंकडे दिली आणि पोळ्या बनवायला घेतल्या. ती सतत त्याच्या समोर जाण्यासाठी उगाच धडपड करत होती. खरं तर त्याच्यासमोर जाऊन तरी काय होणार होतं? सर्वांसमोर त्याला काही बोलताही आलं नसतं, पण तरीही तिचं मन स्वस्थ काही बसत नव्हतं. काय बनवलंय हे? मीठ संपलंय का घरातलं? केतनचा बाहेरून चिडचिड करण्याचा आवाज आला आणि पर्णीला एकदमच वाईट वाटलं. तिच्या लक्षात आलं, विचारांच्या धांदलीत तिचं मीठ टाकायचं राहूनच गेलं होतं. एवढ्यात आई आत आल्या. पर्णी, अगं काय, लक्ष कुठे तुझं? मीठ विसरलीस नाश्त्यात टाकायला. त्यांनी मीठ घेऊन सगळ्याच नाश्त्यावर थोडं भुरभुरलं. ओ, आय एम सॉरी आई. बरं असू दे, होतं कधी कधी घाईत. आता थोडं गरम कर पुन्हा एकदा, आई पुन्हा सूचना देत म्हणाल्या आणि मिठाची बरणी बाहेर घेऊन गेल्या. आपल्याकडून असं काही झालं या विचाराने तिच्या मनात चलू लागलं होतं. एका साईडला नाश्ता पुन्हा गरम करत ती एक साईडला पोळ्या लाटून घेऊ लागली. त्या होताच तिने केतनचा टिफिन भरला आणि ती तो टिफिन घेऊन बाहेर आली, कारण उशीर झाला असता तर तो टिफिन न घेताच जाऊ शकत होता. एव्हाना सर्वांच्याच नाश्त्याचं आईंनी बाहेर घेतलं. सगळेच नाश्ता करत होते. कौस्तुभ, कृती आणि बाबाही होतेच. केतनचा नाश्ता आता जवळपास होत आलेला. ती बाहेर आली आणि केतनचा टिफिन त्याच्यासमोर तिनं ठेवला. हा तुमचा टिफिन, ती म्हणाली. त्यावर तो जाणीवपूर्वक काहीच बोला नाही, पण तिने मात्र काही मनाशी ठरवलेलं. तिनं एक मोठा श्वास घेतला आणि आईंना म्हणाली, आई, मी ठरवते की काहीतरी करायचं. ती बोलली तसं सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं, अगदी केतननेही. काय ठरवतेस वहिनी, बोल तर आधी, कृती म्हणाली. माझी हॉबी होती फोटोग्राफी. मी त्यामध्ये ॲडव्हान्स कोर्स करायचा ठरवत होते, ती म्हणाली. जसा केतन मध्येच उपहासात्मक हसला आणि आईचं त्याच्याकडे लक्ष गेलं. केतन, तुला काय झालं हसायला? यात हसण्यासारखं काही आहे का? आई म्हणाले. हो, मग काय, आता सुचतंय हे हिला. जमणार आहे का तरी? आधी म्हणा घरातलं नीटनेटकं कर, तो टॉन्ट मारत बोलला. केतन, खूप बोलतोयस हां आता तू. ठीक आहे, होतं कधी असं काम करताना. म्हणून रोज बरोबर मीठ पडतं ते विसरतोस का तू? आई पर्णिकाची बाजू घेऊन म्हणाली. तसा तो थोडा खजील झाला. आई, मला असं म्हणायचं नाही आहे, पण का? तुझ्याकडून कधी कामात चुका होत नाहीत का ऑफिसमध्ये? बाबा म्हणाले. मी एवढंच म्हणतोय, तिला जमणार असेल तर कर, नाहीतर एक ना धड भारभार चिंध्या असं नको व्हायला. आणि का नाही जमणार तिला असं वाटतंय तुला? आईनं प्रश्न केला. हो ना वहिनी, वी आर विथ यू. आता तर ना तू करूनच दाखव, कृती म्हणाली. हो वहिनी, बेस्ट लक. काही मदत लागली तर मी सुद्धा करेन, कौस्तुभ म्हणाला. सगळेच तिची बाजू घेत होते आणि आता कुठलं खूळ शिरलंय तिच्या डोक्यात असं वाटून केतननं मुकाट्याने त्याची बॅग आणि टिफिन उचलला आणि म्हणाला, येतो मी. मला आजही लेट होईल आणि मी जेवायलाही नसेन रात्री. त्याचं आत्ताही अशा प्रकारे सांगणं पाहून पर्णीला वेगळीच भीती वाटली. तिला जाऊन पुन्हा भेटेल का हा, अशीच भीती तिच्या मनाला स्पर्शून गेली. आणि जेवायला का नाहीस केतन? एवढ्यात आईनेच त्याला प्रश्न केला. मित्रांसोबत पार्टी आहे, सगळे जाणार आहेत, आता मी एकटाच जाऊ नको का? तो मध्येच थांबून पुन्हा चिडचिडत म्हणाला. मी फक्त विचारलं केतन, नीट सांगता येत नाहीये का? किती वेळा सांगितलं, उशीर होणार असेल तर उशीर होणार आहे हे सुद्धा सांगत जा म्हणून. बरं आता कळलं ना, येतो. वैतागून आताही तो निघून गेला. याला काय झालंय आज? कौस्तुभ म्हणाला. हो ना, किती चिडचिड लावली आहे सकाळपासून, कृती म्हणाली.
परनी काय ग, याला काय झालंय, आईने विचारलं. हो ना, आज काय बिनसले का त्याचं, बाबांनीही विचारलं. काय माहीत बाबा. कमाल करतोय. बरं सोड, तूही बस नाश्ता करायला. कौस्तुभ, कृती, तुम्हा दोघांना वेळ आहे ना अजून, आईने विचारलं. हो ग, अजून आहे वेळ, निवांत होऊ दे. हा, मग त्या दोघांच्या पोळ्या नंतर कर परनी. तू सुद्धा करून घे आमच्यासोबत नाश्ता. आणि काय करायचं म्हणत आहेस ते जरा नीट सांग समजावून मलाही, आई म्हणत होत्या. तेव्हा तीही नाश्ता करायला बसली आणि आईंना समजावून सांगू लागली. पण एक मन मात्र घराबाहेर पडलेल्या केतनसोबत निघून गेल्यासारखं झालेलं तिचं. परनी, हे काय पोहे घ्यायचे सोडून तू ॲपल का खात आहेस, आईंनी विचारलं. अहो आई, असं काय करताय, आज हरतालिका पूजा नाही का, माझा उपवास आहे. अगं, उपवास करावाच असं काही असतं का, मनापासून भावना असल्या म्हणजे झालं. आई अहो, पण लहानपणापासून करते मी, सवय आहे. बरं ठीक आहे, पण रात्री साबुदाणा भिजत घातलायस ना. नाही, मी आज फक्त फ्रूटवर असेन, कडक उपवास करणार आहे. अगं परनी, त्रास होईल, हेच म्हणते मी, तू कर उपवास. पण अहो आई, नाही होत काही, काळजी नका करू तुम्ही, पर्णिका हसली. ठीक आहे मग, तू ठरवलंच आहेस तर कर आता, पण जे काही करायचं ते तब्येतीला सांभाळून कर म्हणजे झालं. आणि काय म्हणत होतीस ग फोटोग्राफीचं. आई, मला ना डिप्लोमा करायचा आहे फॅशन फोटोग्राफीमध्ये, माझी आवड आहे त्यामध्ये. खरं तर आधीपासूनच होती, पण मला वाटलेलं की तुम्हा सर्वांना हे फील्ड आवडेल की नाही म्हणून मी बोलले नव्हते. पण आता वाटतंय की मी माझी आवड जपायला हवी होती. बट आता ठरवते की जे हातातून निसटलंय त्याचा पुन्हा एकदा विचार करावा. हो, चांगलं की मग, अगदी कर, माझा फुल सपोर्ट आहे तुला. मला सांग जरा समजावून काय असणार आहे ह्यात, आणि हे फॅशन डिप्लोमा केल्यावर पुढं काय, आईनं विचारलं. अहो आई, एखाद्या ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये जॉब लागू शकतो, किंवा जिथं मॉडेलिंगसारखी फोटोग्राफी होते तिथंही काम मिळू शकतं. ओ, हे वेगळं आहे पर्णिका काहीतरी, पण छान आहे, तुला आवडते ते कर. तुला तर आधीच म्हणत होते घराबाहेर पड, शिक, पण काही हरकत नाही, आता पडत आहेस ना, गुड डिसिजन. आई स्वतःच तिला सपोर्ट करत होत्या, पाहून तिला खरंच खूप छान वाटत होतं. आणि एक तिचे आई वडील होते जे तिला कधीच नवीन काही गोष्टी करायला सपोर्ट करत नसायचे. सासू सासऱ्यांच्या बाबतीत तिला खूप नशीबवान असल्याची फिलिंग येत होती. हो वहिनी, करस हा तू हे, मला तर जाम भारी वाटेल तू असं काही करणार आहेस तर. म्हणजे वहिनी, माझंही असं मॉडेलिंग फोटोशूट तूच करून देशील हां. वाव, मजा येणार. पण वहिनी, आता ना तू अशी नको राहूस, आता बदल स्वतःला, मी शिकवते हवं तर. कृती, ते आता तिला सांगायची गरज आहे का, ती बाहेर पडली की आपोआप बदलेल. माणसाने अप टू डेट राहायला हवं, कळेल तिलाही हळूहळू. थँक्यू आई, थँक्यू कृती, तुम्ही सगळे मला एवढा सपोर्ट करत आहात. आता खरंच वाटतंय मी आधीच तुमचं ऐकायला हवं होतं, घराबाहेर पडायला हवं होतं. हो ना, बघ, हे पण मैत्रिणींना भेटायला बाहेर पडलीस म्हणून झालं, कृती हसत म्हणाली. हे मात्र 100% खरं आहे कृती, ती हरवत म्हणाली, कारण तिला आठवलं त्या निमित्तानेच तिला केतन दुसऱ्या मुलीच्या हातात हात घालून दिसलेले. मी ना आजच माहिती काढते त्या कोर्सची. हो, ती एक्साईट होऊन म्हणाली. हो हो, काढ, नक्की काढ, पण या सगळ्यात उद्यापासून गणपतीचं आगमन होतं हे विसरू नका, आई आठवण करून देत म्हणाली. हो आई, ते कसं मी विसरेन. आणि हो वहिनी, आता माझा टिफिनही हवा आहे हा मला, कारण आता मला लेट होईल. हो हो, मी लगेच बनवून देते, आलेच हा आई, म्हणत पर्णिका किचनमध्ये धावली. आणि कृती, आता तूही तिला मदत करत जा सकाळच्या टिफिनसाठी, बिचारी एकटी करत असते, तिनं काही मक्ता घेतला नाही सगळ्यांचं करण्याचा. आणि तसंही तुलाही आता हळूहळू जमायला हवं. हो ग आई, करेन उद्यापासून. हो, पण उद्या येईल ना तुझा, कौस्तुभ तिला छेडत म्हणाला. हो, तुला काय रे करायचंय, आधी तुझं स्वतःचं बघ बरं, ती कौस्तुभला फटका मारत म्हणाली. मी बघतोच आहे, कळलं ना. मम्मा ऐक ना, मीही माझा बिझनेस स्टार्ट करायचा म्हणतोय, आता वर्ष झालं, बऱ्यापैकी अनुभव हातात आलाय, मग करू ना. अरे विचारतोस काय, तुला एवढी खात्री आहे तर कर ना, बाबा म्हणाले. हो ना, आम्ही तुला नाही म्हणणार आहोत का, पण मला त्यासाठी पैसे लागतील ना बाबा. हो, द्यायला येतील, किती हवे आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं कोणता बिझनेस स्टार्ट करत आहेस ते सांग आधी, मी सगळं सांगतो, माझं ठरलं आहे सगळं. बाहेरचं बोलणं आत किचनमध्ये काम करणाऱ्या तिच्या कानावर पडत होतं आणि हात पोळ्या लाटण्यात बिझी होते.
ती आता मनाशी बरंच काही ठरवत होती आणि तिचा वाढलेल्या आत्मविश्वासामुळे आतून आनंदी फील करत होती. कारण काही का असेना, पण आता स्वप्नाच्या दिशेने परनिकाचं एक पाऊल पडणार होतं आणि त्यामुळेच कदाचित ती आतून खुश फील करत होती, जरी एक सल मनात होती केतनबद्दलची. आता बस, आता तिला त्या कोर्सची माहिती आणि पुण्यात ह्यासाठी असलेल्या इन्स्टिट्यूटची माहिती मिळवायची होती. दुपारच्या जेवणाची पटापट तयारी करून घ्यायची आणि आज दुपारीच ही सगळी माहिती मिळवायची असं ती ठरवत होती. त्यात उद्याच गणपतीचं आगमन होतं. मग काही दिवस तरी ती नाही म्हटलं तरी त्यात बिझी राहणार होती. बट आता स्वतःला बदलायचं असं ती ठरवत होती. इतके की तिचा हक्क आणि अधिकार असा सहजासहजी भलत्याच कोणाच्या तरी हातात तिला नक्कीच जाऊ द्यायचा नव्हता. आणि मंगळसूत्राची खरी ताकद काय असते हे सुद्धा दाखवायचं होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. पर्निका स्वतःला कशी बदलते आणि केतनला देखील कशी वठणीवर आणते हे ऐकण्यासाठी फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यासाठी तरी तुम्हाला गुंतण्या आतुर फिरुनी ऐकावीच लागेल. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.